उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 9 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे। धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार असल्याची माहिती मिळते। तर जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता नवा उपराष्ट्रपती कोण हा प्रश्न सगळ्या देशालाच पडला होता। तर त्यानंतर ही माहिती समोर आली आहे की उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 9 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे। तर देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सांगितलंय की 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे। सध्याचे उपराष्ट्रपती पद रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होत आहे। या संदर्भातली सगळी माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, उपराष्ट्रपती पद रिक्त झालंय आणि त्यानंतर आता निवडणूक होणार आहे अशी माहिती मिळते। बरोबर आहे। खास करून जर बघितलं उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। येत्या 9 सप्टेंबर रोजी हे मतदान होत असल्याने ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जो वरिष्ठ नेता आहे त्यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सोबतच विरोधी पक्षाच्या वतीने देखील एक उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण ज्या पद्धतीने विरोधी पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे जर उमेदवार द्यायचा असेल तर सरकारला जर अधिकृत आणि सर्वानुमते उमेदवार द्यायचा असेल तर सरकारच्या वतीने आम्हाला प्रथम प्रस्ताव देण्यात यावा, त्यानंतर आम्ही त्यावरती निर्णय घेऊ। पण याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पक्ष निश्चितपणे आपल्याच उमेदवाराला उपस्थित करण्याचा प्रयत्न असणार आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, तर उपराष्ट्रपती पदासाठी आता निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर लवकरच नामांकन प्रक्रिया आणि उमेदवारांची नावं जाहीर होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। सध्या मंत्रिमंडळामध्ये दुसरा कोणताच बदल होणार नाही अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। धनंजय मुंडेंनी माझी 3दा भेट घेतली, परंतु ती भेट मंत्रिपदाबाबत घेतली नाही। मंत्रिपदाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो मी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे घेणार अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। कृषी मंत्रीपद पुन्हा मिळावं यासाठी धनंजय मुंडे यांनी लॉबिंग चालू असल्याची चर्चा होती। त्यांनी काल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतल्यानं चर्चेला एक उधाण आलं होतं। त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं। अजून असा बदल होऊ शकतो का? कारण शिंदे गटातल्या मंत्र्यांवर देखील नाराजी आहे। आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही। हिंदी में बताइए, मंत्री का जो एकदा सूचना दिलेल्या आहे की असं वादग्रस्त वक्तव्य करू नये भविष्याच्या काळात। हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल। त्यांनी 3 वेळा माझी भेट घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे। कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही। मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही। मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो। तर अजित पवारांनी मलाही कृषी खात्याची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। अजित पवार भाजप एकनाथ शिंदे सोबत गेल्यानंतर कृषी खात्याची ऑफर मला दिली होती, मात्र मी कृषी खातं घेण्यास नकार दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं। हा मोठा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केलाय। अजितदादाने सुद्धा जे आहे जी खाती वाटायला आली होती फायनान्स त्यांच्याकडे घेतल्यानंतर बाकीची खाती माझ्यापुढे ठेवली आणि तुम्हाला पाहिजे ते खातं घ्या। तर त्यावेळी मी जेव्हा चर्चा करत होते त्यांनी मला खूप आग्रह केला की खातं मोठं आहे, चांगलं आहे, घ्या 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 घ्या, खूप आग्रह त्यांनी माझ्यासाठी। पण माझं मत असं होतं की ज्याचं बालपणापासून जो ग्रामीण भागामध्ये राहिलेला आहे, शेतकऱ्यांबरोबर राहिलेला आहे, त्याला त्याची जास्त माहिती आहे, काय त्यांच्याकडे ते खातं गेलं पाहिजे। तर वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं अखेर बदलण्यात आलंय। माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलंय, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये मोबाईलवर रम्मी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता। त्यानंतर राज्यामध्ये वातावरण चांगलंच तापलं।
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला होता। तर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून सातत्यानं सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू झाला। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली। तर माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो अशी देखील चर्चा सुरू झाली। मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडे असलेलं खातं बदलण्यात आलं आहे। जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता। त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे। त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले। तर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा न घेता खाते बदल केलाय। यावरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी निशाणा साधलाय। यामध्ये भाजपची हतबलता दिसून येतेय। मित्रपक्षांवरचा भाजपचा दबाव कमी झाल्याचा टोला सतेज पाटलांनी लगावला। मित्रपक्षांच्यावरचा दबाव भाजपचा कमी झालेला आहे। पहिल्यांदा राजीनामा घेणार अशा बातम्या भाजपच्या वतीनंच माध्यमांमध्ये दिल्या गेल्या आणि मग ते होत नाही असं भाजपच्याही लक्षात आलं आणि हतबलता यामध्ये भाजपची निश्चितपणे यामधून दिसून येते। तर आपल्या पक्षातील मंत्र्यांवर आलेले गंडांतर आणि वादात सापडलेल्या आमदारांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आता सावध झालेत। पक्षात नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांना दादांनी सल्ला वजा सूचक इशाराच दिलाय। त्यांचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने चौफुल्यातील कला केंद्रात जाऊन हवेत गोळीबार केला होता। त्यावरूनच बरंच राजकारण तापलं। त्यामुळे अजित पवारांना बॅकफूटवर देखील जावं लागलं होतं। असे प्रकार टाळण्यासाठी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खास आपल्या दादा स्टाईलमध्ये सल्ला दिला। तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका। कुठं चौफुल्याला तरफडू नका। तिथं जाऊन कुठं टॅक टॅक ढगात गोळी मारू नका। त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल। आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं। आम्ही चांगल्या भावनेने तुम्ही बोलवलं, उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही जाणार। आम्हाला काय माहिती पुढं काय दिवं लागणार ते जर माहिती असतं तर नाही जाणार। एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबांनो, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा। हे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे। तर शिवसेना प्रकरणाची सुनावणी तात्काळ घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती। मात्र न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिलाय। यापूर्वी 20 ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार होती। मात्र अन्य प्रकरणाची सुनावणी त्याच दरम्यान असल्याने शिवसेना प्रकरणाची सुनावणी सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सुनावणी घेण्याची मागणी उभाटा पक्षाकडून करण्यात आली होती। आज ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे देखील केली। मात्र न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येते।